नीट डोक्यात घालून घेस, यावेळेस पोरगा पाहिजे मना पोरगा. या पोरी काय कामाच्या मना नाही पाहिजे. परत पोरगी झाली ना तर माहेरला धारीन, याद राख. होय, बराबर बोलतोय तो. ह्या वेळेला परत मुलगी झाली ना तर तो तुला धारून देईल आणि मी त्याचा दुसरा लगीन लावीन. बाबांना मी आणि ताई आवडत नाही का ग? ते नेहमी मुलगा पाहिजे का बोलत असतात? अहो काय करताय? सोडा मला मला आता नाही जगायचं, सोडा मला. अहो काय करताय? मूल आहे तुमच्या पोटात. म्हणूनच ना आधीच 2 पोरी आहेत, तिसरी पोरगी झाली तर काय? नवरा बोलला तुला आणि पोरींना माहेरला धारी. सासू बोलली माझ्या नवऱ्याचं दुसरं लगीन लावा. अगं इतिहासात पण फक्त काही पुरुषांना स्त्री कळाली, पण आजच्या काळात स्त्रीला स्त्री कळू नये म्हणजे किती मोठी व्यथा आहे ग. माझ्या हातात जीव देण्याबिगर काहीच नाही उरलंय बघा. आहे हो, तुझ्या हातात कायदा आहे, फक्त त्या कायद्याचा कधी चुकीचा वापर नको करू. म्हणजे अगं कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 ला आलाय. यामध्ये कुटुंबातलं कोणी तुला शारीरिक, मानसिक, आर्थिक म्हणजे पैशाच्या बाबतीत त्रास देत असेल तर तू तक्रार नोंदवू शकतेस आणि जलद न्यायासाठी शक्ती कायदा आहेत. आणि या सगळ्यात तुला महिला आयोग नक्की मदत करेल. पण घरच्यांच्या विरोधात तक्रार करायची म्हणजे? अगं जर एखादी व्यक्ती मान देण्यासारखी असेल तेव्हा डोक्यावर पदर नक्की हवा. पण तीच व्यक्ती अन्याय किंवा अत्याचार करणारी असेल तर तो डोक्यावरचा पदर कमरेत खोचून हातात शस्त्रही घेता आलं पाहिजे. शस्त्र? आताच्या काळातलं शस्त्र म्हणजे पुस्तक, लेखणी. अहो पण मी एकटी पोरींना कसं वारवू? अगं स्त्री सक्षमीकरणाची क्रांती महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शाहू महाराजांनी कधीच चालू केलेली आहे आणि सरकारमार्फत ही क्रांती अजूनही चालू आहे. ते कसं? सरकारमध्ये महिला आणि बाल विकास हा एक विभाग आहे ज्याच्या अंतर्गत 18 ते 40 वयापर्यंतच्या महिलांना मोफत प्रशिक्षण दिलं जातं. त्यामध्ये शिवणकाम, हस्तकला ते अगदी अंगणवाडी, बालवाडी एवढं प्रशिक्षण दिलं जातं आणि तुला व्यवसायासाठी सरकार पैशाचीही मदत करेल. पण पोरींच्या शिक्षणाचा खर्च बी लय असेल ना? अगं त्याची सोय पण सरकारने केलेली आहे बघ. वय वर्ष 1 ते 18 वर्षापर्यंत सरकार मुलीला 1,01,000 रुपये देते. त्यात मुलीच्या आरोग्याचा खर्च सुटू शकतोय. आणि शिक्षण कायदा 2009 प्रमाणे 8वी पर्यंतचं शिक्षण मुला मुलींना मोफत आहे.
आणि शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून ज्या मुलींचं उत्पन्न एका विशिष्ट मर्यादेपेक्षा कमी आहे त्या मुलींना सरकार शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ करते. म्हणजे एकवी पैसा नाही लागणार? अजिबात नाही लागणार. ताई, तुम्ही अगदी देवासारखे धावून आला. अगं, माझ्या लेकींसाठी मी कालही होते, आजही आहे आणि उद्याही मी असेल. माझ्या या लेकीच्या पाठीशी मी कायम ठामपणे उभी राहीन. अहो ताई, तुमचं नाव काय? मी सावित्री. म्हणजे तू सावित्रीची लेक? वय, मी सावित्रीची लेक.